जाणार आहोत. त्याच्या अगोदर आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, आम्ही तुम्हाला स्तुती आणि धन्यवाद देत आहे. राजांच्या राज आणि प्रभूंच्या प्रभू, खरोखर तुम्हाला धन्यवाद देत आहे माझ्या पित्या. आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही आलो असताना प्रभू परमेश्वर बापा, आम्ही जी काही स्तुती आराधना केलेली आहे तुम्ही मान्य करून घेतलेले आहे, त्याबद्दल आभार मानत आहे प्रभू बापा. स्वर्गीय बापा, आता तुझ्या वचनाचं आम्ही मनन करत असताना प्रभू आमचे अंतःकरण उघड, आमचे विचार तू उघड परमेश्वर बापा, जेणेकरून परमेश्वर पित्या बापा आम्ही तुम्हाला समजावून घ्यावं आणि तुला गौरव द्यावा असं दयानंद कृपेने कर. आज माझ्या अंतःकरणातले प्रत्येक विचार तुझ्या हातामध्ये समर्पित करताय. येणारा प्रत्येक शब्द तुझ्या हातामध्ये देत आहे. ईश्वराचे तुझ्या आत्म्यानं बापा प्रत्येकांचे परमेश्वर पित्या जीवन बदलावा असं दयानंद कृपेने कर. प्रभू, ऐकणारे आमचे प्रत्येकांचे कान उघड, अंतःकरण उघड प्रभू, आणि कानाने ऐकून अंतःकरणाने समजून तुझ्या नावाचा गौरव व्हावा असं दयानंद कृपेने कर. जे वचन आमच्या अंतःकरणामध्ये पेलेलं आहे ते मुखावर येत असताना बापा तुझ्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला चालवा अशी प्रार्थना करताय. मान महिमा गौरव आम्ही तुम्हाला समर्पित करताय. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतो एक पित्या, आमेन आमेन. प्रभूच्या नावाला स्तुती असो. आज वचनामध्ये जात असताना आजचा टॉपिक जो आहे टेस्टिंग द स्पिरिट्स. टेस्टिंग द स्पिरिट्स या ठिकाणी योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये जे आपण वाचलेलं आहे त्याच्यामध्ये जे टॉपिक दिलेलं आहे ईश्वर प्रेरणेची कसोटी. ईश्वर प्रेरणेची कसोटी. आणि हा थोडं ऐकायला म्हणजे समजून घ्यायला बरं वाटतं की ईश्वर प्रेरणेची कसोटी काय असते. आणि इंग्लिशमध्ये सांगितलं टेस्टिंग द स्पिरिट्स. टेस्टिंग द स्पिरिट म्हणजे काय एक्झॅक्टली आहे. आणि या वचनाच्या द्वारे आपण बघत होतो. मागच्या वेळेस मागच्या आठवड्यात आपण बघितलेलं होतं की कमिंग बोल्डली इन टू हिज थ्रोन ऑफ ग्रेस. त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर आपल्याला बोल्डली जायचं आहे. आणि त्या ठिकाणी जात असताना आपल्याला कसल्याही प्रकारचं भय असलं नाही पाहिजे. वी नीड टू गो बोल्डली टुवर्ड्स हिम. आणि ते आपण पाहिलेलं होतं. आणि ही जी भीती आहे ती आपली घालवून जायची असेल तर आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असणं, पापांची क्षमा करणं हे खूप गरजेचं होतं, आपण पाहिलेलं आहे. आणि आता टेस्टिंग द स्पिरिट आपली ही जर्नी आहे ती आपण चालवत असताना, आपण त्याच्या सानिध्यामध्ये जात असताना ही पहिली पायरी आहे आपल्याला परमेश्वरानं सांगितलेली की जर आपला तारण झालेला आहे, आपण जे तारणाची जी आपण 7 प्रिन्सिपल्स बघितले किंवा जे स्टेप्स पाहिले आपण, त्या परमेश्वराकडे ज्यावेळेस आपली जर्नी आहे त्या जर्नीमध्ये जात असताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय असेल, वी नीड टू टेस्ट द स्पिरिट्स. म्हणजे हे कुठल्या आत्म्यापासून आहे हे ओळखणं हे प्रत्येक व्यक्तीला महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला कुठला आत्मा चालवत आहे, आपल्याला कुठल्या आत्म्याच्याद्वारे मार्गदर्शक आहे हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि देवबापानं हे प्रिन्सिपल्स त्याच्या वचनामध्ये त्याने घालून दिलेलं आहे. आणि आज आपण तेच पाहणार आहोत की आत्मेनं चालणं किंवा आत्मे ओळखून चालणं ते आपण काय आहे ते पाहणार आहोत. प्रियानो, या ठिकाणी आपण जात असताना देवबापाने एक सुंदर असा दाखला दिला आहे. पेरणी करणाऱ्याचा दाखला त्यांना दिलेला आहे. आणि त्या दाखल्यावर परमेश्वरानं सुंदर असं इलॅबोरेशन केलेलं आहे. आणि जे बी आहे त्याबद्दल त्यानं सांगितलेलं आहे. परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर देवबापानं हे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये घालून दिलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल मी नंतर स्टडी घेणार आहोत. द प्रिन्सिपल ऑफ सीड. प्रिन्सिपल ऑफ सीड काय, कशा रीतीनं ते कार्य करतं ते आपण पाहणार आहोत. परंतु त्यामध्ये जात असताना आपण पहिलं ते वचन वाचूया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया. पहिला अध्याय 9-10 वचन आपण वाचूया. 9 ते 12 आपण वाचूया. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एके ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलाच्या संचयास समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो. आणि तसे झाले. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळ देणारी फळझाडे भूमीने उपजवली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस. प्रियानो, देवबापानं तिसऱ्या दिवशी काय केलेलं आहे की भूमी आणि जल हे वेगळं वेगळं केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यानं हिरवळ आणलेली आहे आणि त्या ठिकाणी फ्रूट झाडं त्यानं उगवून दिलेली आहेत आणि त्यांना फळं पण दिलेली आहेत. परंतु त्या फळाचं बीज ते कशामध्ये त्यानं ठेवलेलं आहे, जे बीज आहे ते झाडाचं बीज आहे ते फळामध्ये घालून ठेवलेलं आहे. म्हणजे जर झाड तुम्हाला कशाचं आहे ते ओळखायचं असेल तर फळ काय आहे ते ओळखलं पाहिजे. आणि ज्या झाडाचं ते फळ आहे ते बीज पेरल्यानंतर पुन्हा तेच झाड उगवतं. म्हणजे त्याची जी सायकल जी आहे ती परमेश्वरानं त्या बीजामध्ये ठेवलेली आहे. म्हणजे जी सायकल आहे ती कशामध्ये आहे, ते जी बीज आहे. आणि देवबापाचं वचन सांगतं की हे सीड काय आहे, तर एकच सीड आहे, देवबापाचं वचन सीड आहे. आणि जर त्या सीडनुसार आहे तर कशा रीतीनं आहे. आणि त्या ठिकाणी दुसरं देखील एक सीड आहे की ते म्हणजे सैतानाचं सीड आहे. आणि ते जे प्रिन्सिपल्स आहेत पहिल्यापासून जे कार्य करत आहेत, आज जर आपण पाहिलं ॲपलचे झाड, त्या काळामधले जे बीज आहे ते आतापर्यंत ॲपलच करत आहे. देर आर डिफरंट काइंड्स, परंतु ॲपलचं झाड हे ॲपलच देतं, लेमनचं झाड हे लेमनच देतं. त्याच्यामधून जर लेमनचं जर बी आपण पेरलं तर त्याच्यातून लेमनच येतो, दुसरी कुठलीही गोष्ट येत नाही. म्हणजे हा जो प्रिन्सिपल परमेश्वरानं ठेवलेला आहे सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत तो कार्य करत आहे. आणि हाच कार्य आत्म्याचं देखील आहे. जे परमेश्वराचा आत्मा जे बीज आहे ते त्या काळामध्ये जे कार्य करत होतं तेच आतापर्यंत करणार आणि इथून पुढे देखील तेच करणार. म्हणजे हा सुरुवात आपण त्या ठिकाणातून पाहतो. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सीड. मग ते सीड कुठलं आहे मग त्याच्याद्वारे आपण ओळखता येतं. म्हणजे काय, फळ कुठलं आहे ते जर आपल्याला समजलं की तो आपल्याला समजते हे काय फळ चांगलं आहे की नाही किंवा झाड चांगलं आहे की नाही ते आपल्याला त्याच्या फळावरून ओळखता येतं. म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय आहे की फळ हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यावरून समजतं की हे बीज कशाचं आहे. आणि म्हणून आपण जो शास्त्रभाग आता वाचलेला आहे की टेस्टिंग द स्पिरिट्स, योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्यायामध्ये आपण वाचलेलं आहे की मी पुन्हा त्याच्यातून एक एक वचनातून आपण थोडा वेळ मनन करणार आहोत. कारण खूप सुंदर ह्या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक जीवनासाठी जे लागणार आहे ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्या वचनापासून वाचत आहे. प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्याची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा. देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे. जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार आहे हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. या ठिकाणी योहान हा त्याच्या सेवकांना किंवा त्याच्या मंडळीला हे सुंदर असं पत्र लिहित आहे. आणि हे आत्तापर्यंत आपल्याला लागू होत आहे की आपण आत्मे कसे ओळखायचे आहेत. आत्मे दोनच ठिकाणी ओळखू शकतो. जो आत्मा काय करत आहे, देह धरून आलेला येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. आणि जो आत्मा देव बापाला नाकारतो, ख्रिस्ताला नाकारतो, तो काय आहे, ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. दोनच त्या ठिकाणी सीड आहेत. एक आहे देवाला ख्रिस्ताला स्वीकारणारा आणि दुसरा ख्रिस्ताला नाकारणारा. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत हे या ठिकाणी त्यानं सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीचं आपलं पॅरामीटर्स जे आहे, टेस्टिंग द स्पिरिट्स काय असेल तर हा पॅरामीटर आहे. ख्रिस्ताला जो जो आत्मा म्हणतो की ख्रिस्त हा देवापासून आलेला आहे तो काय आहे, देवाचा आहे. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, अँटिख्राइस्ट असं म्हटलेलं आहे. 4थं वचन काय सांगत आहे, मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जो आहे तो मोठा आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे. खूप सुंदर असं रिव्हिलेशन या ठिकाणी योहानानं आपल्याला दिलेलं आहे. तो म्हणत आहे तो जो अँटिख्राइस्ट आहे तो आता जगामध्ये आहे. ज्यावेळेस तो 2000 वर्षापूर्वी लिहित होता त्यावेळेस देखील हे आत्मे होते, येशू ख्रिस्ताला नाकारणारे आत्मे त्या ठिकाणी होते. आणि तो विरोधकाचा आत्मा असताना तो म्हणत आहे त्या जगामधला जो आत्मा आहे तो त्या आत्म्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो काय आहे, मोठा आहे असं सांगत आहे. आणि हाच योहानाच्या पहिल्या 17व्या अध्यायामध्ये जे गॉस्पल आहे त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताची प्रार्थना तो लिहित आहे. आणि तो म्हणत आहे ख्रिस्त माझ्यामध्ये मी तुमच्यामध्ये. हे जे रिव्हिलेशन आहे ते योहानानंच आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे काय, पिता माझ्यामध्ये आहे, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे आणि मी पित्यामध्ये आहे. ही जी सहभागिता जी
युनिटी त्यानं दाखवून दिलेली आहे, जे रिव्हिलेशन योहानानं दिलेलं आहे, तोच ह्या त्याच्या मंडळीला देखील तो सांगत आहे. तो काय सांगत आहे? तो ख्रिस्त आता कुठं आहे? तुमच्यामध्ये आहे. आणि तुमच्यामध्ये असणारा जो ख्रिस्त आहे तो जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. सो वेन वी रिअलाइज दॅट ख्राइस्ट इन मी इज ग्रेटर दॅन हू इज इन द वर्ल्ड, जो जगामधले जे आत्मे आहेत त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये जो आत्मा आहे तो खूप मोठा आहे, खूप सामर्थ्यवान आहे, याची जाणीव आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जाणीव काय असली पाहिजे की जे सीड आता मी जे परमेश्वराला मी स्वीकारलेलं आहे, माझ्या शरीरामध्ये परमेश्वराचा आत्मा माझ्या ठिकाणी आलेला आहे, परमेश्वराचं बीज माझ्यामध्ये आहे आणि मी आता देवाचा आहे. आणि मी जर देवाचा आहे तर जगातले जे आत्मे आहेत मी त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे समजतं की मी त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे, आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी असू देत, त्या गोष्टी आपल्यावरती त्या मात करू शकत नाहीत. मग व्हॉट एव्हर थिंग्स इन आवर लाईफ, आपल्या जीवनातली कुठलीही ती गोष्ट असू दे, वेन वी रिअलाइज दॅट ख्राइस्ट इन मी इज ग्रेटर, त्यावेळेस आपण ती जी सैतानी शक्ती आहे त्याच्यावरती आपण काय करतो? मात करत असतो. वेन वी वन्स इट इज आवर काय गरज आहे की वी शुड नो दॅट ख्राइस्ट लिव्ज इन मी, ख्रिस्त माझ्यामध्ये राहत आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि जर ती जाणीव असेल, आपल्याला माहिती आहे आपण सदैव त्याच्यावरती काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. सैतान आपल्यावरती खूप प्रकारे हल्ला करायचा प्रयत्न करतो, आपल्या कुटुंबावर हल्ला करायचा प्रयत्न करतो, आपल्या वैयक्तिक जीवनावर हल्ला करायचा प्रयत्न करतो, आपल्या लेकरांच्या जीवनावर हल्ला करायचा प्रयत्न करतो. बट वेन वी रिअलाइज दॅट ख्राइस्ट इन मी इज ग्रेटर दॅन हू इज सफरिंग, जो आम्हाला त्रास देत आहे त्याच्यापेक्षा माझ्यामधला जो ख्रिस्त आहे तो काय आहे? महान आहे असं सांगितलेलं आहे. आणि वेन वी रिअलाइज दॅट ख्राइस्ट इन मी इज ग्रेटर, त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टीवरती काय मिळत होतो? विजय मिळवायला चालू होतं किंवा विजय मिळत जातो असं सांगितलेलं आहे. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी काय आहे की ख्रिस्त माझ्यामध्ये आहे हे ओळखणं खूप प्रायोरिटी आहे. पुढच्या वचनामध्ये आपण बघूया, 5वं वचन आपण वाचूया. ते तर जगाचे आहेत म्हणून त्याचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्याचे ऐकून घेतो. आपण देवाचे आहोत, जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखावे. प्रियानो, ज्यावेळेस ख्रिस्त माझ्यामध्ये आहे त्यावेळेस मेनी पीपल डोंट लिसन टू यू, आपल्याला पुष्कळ लोक ऐकत नाहीत. आपण जे काय दे डोंट अंडरस्टँड व्हॉट वी आर सेईंग. कारण ख्रिस्ताला देखील ज्यावेळेस ख्रिस्त पृथ्वी तलावर होता त्याला देखील जगानं ओळखलंच नाही. तो म्हणतो मी स्वकीयांकडे आलो तर स्वकीयांनी मला ओळखलं नाही. तीच गत काय होती? आपली पण होते. तो जर ख्रिस्त माझ्यामध्ये आहे तर इतर लोकांच्या पर्यंत आपण जाऊ शकत नाही, कारण आपण ज्या पद्धतीने त्यांना सांगतो दे डोंट अंडरस्टँड. ते त्यांचंच ऐकणार, कारण त्यांना कुठलं बीज चालवतं त्याचं ते ऐकत जातात. परंतु जे देवाचे लेकरं आहेत दे विल लिसन टू यू केअरफुली, आणि ते तुम्ही जे काही सांगत असतात ते त्यांना समजतं. आणि हेच परमेश्वराला दाखवून द्यायचं आहे की मग आपल्याला सत्याचा आत्मा कुठला, भ्रांतीचा आत्मा कुठला हे त्यावेळेस आपल्याला समजून येतं. आणि मग दॅट इज द बेस. हा काय आहे? बेस आहे. कुठला आत्मा आहे? सत्याचा आहे. आणि मग काय? लोक आपलं ऐकतात का नाहीत? आणि जे लोक आपलं ऐकत आहेत, आपल्याला माहिती आहे ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, आणि कोणतं ऐकणार? जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत तेच फक्त तुमचं ऐकणार, दुसरे जगाचे लोक तुमचं ऐकणार नाही आहेत. आणि हेच या ठिकाणी तर सांगितलेलं आहे. पुढची महत्वाची गोष्ट काय सांगत आहे 7व्या वचनापासून आपण बघूया. प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. प्रियानो, या ठिकाणी आपल्या जीवनाबद्दल या ठिकाणी गोष्ट सांगितलेली आहे. नाव द फोकस इज ख्राइस्ट इन मी आहे. मग माझं जीवन कसं असलं पाहिजे? ही इज फोकसिंग ऑन अस. पहिली स्टेप्स काय आहे? टेस्टिंग द स्पिरिट. तर पहिली जी गोष्ट आहे तर प्रेमाबद्दल त्यानं सांगितलेलं आहे. प्रीती आपल्या जीवनामध्ये आहे की नाही हे पाहायचं आहे. दॅट इज द फर्स्ट स्टेप टू नो द स्पिरिट. कुठल्या आत्म्यापासून हा आहे हे कसं ओळखतं? प्रीतीच्याद्वारे आपण ओळखलं जातं. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? प्रियजनो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. प्रियानो, आपण हे वचन लहानपणापासून ऐकतो, देवप्रीती आहे. प्रत्येक वेळी आपल्या फॅमिली प्रेयर असेल देवप्रीती आहे, तेवढं वचन म्हणायचं ओके. परंतु
त्याचा मथितार्थ काय आहे? देव जर प्रीती आहे तर ती प्रीती त्याने माझ्यामध्ये घातलेली आहे आणि ती मी प्रीती दुसऱ्यांच्यावर करत आहोत का नाही हे करणं गरजेचं आहे. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, जो प्रीती करतो तो देवाला ओळखतो. कारण देव प्रीती आहे. जर देव प्रीती आहे तर मी त्या देवाला ओळखतो का? प्रीतीच्या देवाला मी ओळखतो का? जर मी त्या देवाला ओळखत असेल असं म्हणतो तर मी माझे जे बंधू आहेत, माझे जे आहेत लोक आहेत त्यांच्यावर मी काय करतो? प्रेम करतो, प्रीती करतो. पण मी त्यांच्यावर जर त्यांचा द्वेष करत असेल, माझ्या बंधूचा जर मी द्वेष करत असेल तर मी देवाला ओळखीत नाही. या ठिकाणी जर देवाला ओळखणं असेल तर मी अगोदर पण ह्या गोष्टी सांगितल्या. देवाला ओळखणं म्हणजे काय आहे? तर पुन्हा एकदा ते वचन वाचूया. योहानानं सांगितलेलं आहे देवाला ओळखणं काय आहे. योहानाच्या पुस्तकामधून जाऊया आपण, म्हणजे आपल्याला ते क्लिअर होईल. देवाला ओळखणं म्हणजे काय आहे. योहानाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 3रं वचन. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्यात तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. म्हणजे ख्रिस्ताला ओळखणं, देवाला ओळखणं म्हणजे तुमचं तारण होणं आहे. सार्वकालिक जीवन काय आहे? हे की जो तू खरा एकच देव त्यात तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं. म्हणजे या ठिकाणी सार्वकालिक जीवनाबद्दल तो सांगत आहे. म्हणजे जर तुम्हाला सार्वकालिक जीवन असेल तर तुम्हाला देवाची ओळख असणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या देवाला ओळखत नाही तर तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये नाही आहे. म्हणजे काय आहे? तुम्ही येशूला स्वीकार केलेला नाही आणि ख्रिस्ताचा आत्मा, ख्रिस्ताचं बीज तुमच्यामध्ये नाही आहे. तर कुणाचं आहे? जो ख्रिस्तविरुद्ध आहे त्याचं बीज तुमच्यामध्ये कार्य करत आहे. कारण का? तुम्ही एकमेकांच्यावर प्रीती करत नाही आणि तुम्ही देवाला ओळखत नाही. देवाला ओळखत नाही कधी होतो? ज्यावेळेस आपण बंधूवर प्रीती करत नाहीये त्यावेळेस आपण देवाला ओळखत नाही. म्हणजे देवाला ओळखत नाही म्हणजे काय? आपलं तारण त्या ठिकाणी झालेलं नाहीये. कारण देवाला आपण ओळखलेलं नाही म्हणजे आपल्या तारणाचं आपण काय घेतलेलं नाही, त्याच्यामध्ये आपण राहिलेलो नाहीये, त्याच्यापासून आपण दूर गेलेलो आहोत असं देवबापाचं वचन सांगतं. पुढच्या वचनामध्ये आपण जाऊया. 9वें वचन आपण बघूया. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. या ठिकाणी देवबापाच्या प्रीतीबद्दल योहान या ठिकाणी सांगत आहे. प्रीती काय असते याचं उदाहरण त्या देवबापानं या ठिकाणी घालून दिलेलं आहे. आपण सर्वजण योहान 3:16 आपण म्हणतो देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास येतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे देवांची प्रीती काय आहे की त्यानं आपला एकुलता एक पुत्र या ठिकाणी पाठवून दिलेला आहे. तो कशासाठी आलेला आहे? आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी तो आलेला आहे आणि त्यासाठीच ही जी प्रीती परमेश्वराने दाखवली. आपण पापी असता देवबाप आपल्यासाठी या पृथ्वी तलावर आला आणि त्यानं आपलं काय केलेलं आहे? आपल्या पापांची क्षमा त्याने केलेली आहे. आपल्यासाठी तो वधस्तंभावर घेऊन आपलं जीवन त्यानं दिलेलं आहे. प्रियानो, जर ख्रिस्तानं माझ्यासाठी असं जीवन दिलेलं आहे तशाच प्रकारची प्रीती आता माझ्या बंधूवर करायची अशी परमेश्वराने या ठिकाणी आज्ञा दिली आहे. आपण 11 वचन काय म्हणतं? प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. आपण एकमेकावर प्रीती करीत असलो तर आपल्या देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णत्व पावली आहे. प्रियानो, आपण जर एकमेकांच्यावर प्रीती करत असलो की खूप सुंदर या ठिकाणी सांगितलेलं आहे. देवाला कोणी कधी पाहिले नाही. आपण एकमेकावर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णत्व पावलेली आहे. म्हणजे देवबापाची प्रीती ख्रिस्तामध्ये काय केलेलं आहे? त्यानं ख्रिस्त ह्या पृथ्वी तलावर शरीर रूपानं आलेला होता. त्याची प्रीती त्या ठिकाणी होती. त्यानं वधस्तंभावरचं मरण सहन केलेलं आहे. आता तीच प्रीती तो माझ्यामध्ये आहे आणि ती प्रीती आता तो काय करायचं आहे? पूर्णत्व करायचं आहे. आणि ती पूर्णत्व कधी होतंय? वेन वी लव्ह इच अदर. आपण ज्यावेळेस इतरांच्यावर प्रेम करतो ही काय करते? ती प्रीती काय होते? पूर्ण पावते. पूर्णत्व कधी होतं? ते पूर्णत्व कधी होतं? ज्यावेळेस वेन वी लव्ह आवर ब्रदरन देन दॅट लव्ह सर्कल इज कम्प्लिटेड. देव आपल्यामध्ये आहे, ह्याची जी सर्कल आहे
तो काय करतोय, आपण एकमेकांच्या प्रीती करणं ह्याच्याद्वारे पूर्ण होतं असं देवबापाचं वचन सांगत आहे. 13 वचनामध्ये आपण जाऊया. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण यावरून ओळखावे की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असं जो कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो, तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. 14 वचनामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही 13 वचनामध्ये सांगितलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण ह्यावरून ओळखावे की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आपण वरती वाचलेलं आहे की देव प्रीती आहे आणि तो जो आत्मा आहे, प्रीतीचा आत्मा, त्या प्रीतीतून त्यानं आपल्याला दिलेला आहे. आपण ॲज अ मनुष्य म्हणून आपण कधी प्रीती करू शकणार नाही. जे देवबाप आपल्यावर प्रीती करतो आपण बंधुप्रीती म्हणून कधी करू शकणार नाही अनलेस अँड अंटिल ही फील्स अस विथ हिज लव्ह. आणि म्हणून त्याच्या आत्म्यानं ज्यानं भरलेलं आहे, कशानं, त्याच्या प्रीतीच्या आत्म्यानं त्यांना आपल्याला भरलेलं आहे, जेणेकरून त्या प्रीतीच्या आत्म्यानं आपण त्या बंधू भगिनीवर आपण प्रेम करावं. म्हणजे काय, इट इज नॉट अ डिफिकल्ट टास्क. तो आता काय करत आहे, जो प्रीतीचा देव आहे तो माझ्यामध्ये वस्ती करत आहे आणि तो वस्ती करणारा माझ्यामधून तो कार्य करत आहे आणि ही प्रीतीची सायकल त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. कधी, ज्यावेळेस आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो, ज्यांनी आपल्यासाठी वाईट केलेलं आहे त्यांच्यावर आपण प्रीती करतो, दॅन दॅट सायकल इज कम्प्लिटेड. आणि म्हणजे काय आहे, आपलं तारण झालेलं आहे. हे जगाला समजतं की याचं वागणं कसं आहे, व्हॉट टाईप ऑफ फ्रूट ही इज गिव्हिंग, हे जगाला समजतं आणि ते देवबापाचं गौरव करतात. प्रभूच्या नावाला स्तुती असो. पुढच्या वचनामध्ये आपण जाऊया की 16 वचनामध्ये तो सांगत आहे, देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. प्रियानो, हेच परमेश्वराला सांगायचं आहे. देवबापाचं जर वास्तव्य तुमच्यामध्ये करायचं असेल तर आपण प्रीतीमध्ये राहणं गरजेचं आहे. जर आपण प्रीतीमध्ये आहोत तर देव आपल्यामध्ये आहेत आणि आपण देवामध्ये वस्ती करत आहोत. आणि हेच परमेश्वराला करायचं आहे. त्याची मंडळी जी आहे, त्याची जी कुटुंब संस्था आहे, हे परमेश्वराला दाखवून द्यायचं आहे की ही माझी लेकरं आहेत, हे माझ्या प्रेमाने त्यांना भरलेलं आहे आणि हे प्रेम ते इतरांच्यापर्यंत करून देवबापाची जी सायकल आहे ते पूर्ण करत आहेत. वी आर रिप्रेझेंटेशन ऑफ ख्राइस्ट. ख्रिस्ताचं प्रतिबिंब आपण या ठिकाणी पृथ्वी तलावरती आहोत. जशी देव आपण आपल्या ख्रिस्ताच्या द्वारे प्रीती केली, ख्रिस्तानं जशी आपल्यावर प्रीती केली, तशी आपण आपल्या बंधू भगिनीवर आपण काय केली पाहिजे, प्रीती केली पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट गॉड इज एक्सपेक्टिंग फ्रॉम अस. परमेश्वर आपल्याकडून हीच अपेक्षा करत आहे की आपण बंधू प्रीती एकमेकांच्यावर आपण प्रीती केली पाहिजे. आपण 17 वचनामध्ये जाऊया. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत. आता जे सांगितलेलं आहे, जसा ख्रिस्त आहे ह्या जगामध्ये तसंच आपणही आहे. कारण का, आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. म्हणजे देवबापानं किती सुंदर कार्य आपल्यामध्ये केलेलं आहे. जे प्रीतीनं त्यानं आपल्याला प्रीती केलेली आहे ती प्रीती त्यानं फक्त आता त्याच्यापुरती ठेवलेली नाही आहे, ती प्रीती आपल्यामध्ये घातलेली आहे. आणि तो सांगत आहे, तुम्ही एकमेकांच्यावर प्रीती करा जेणेकरून संपूर्ण सृष्टीला समजून येईल की मी तुमच्यामध्ये आहे. म्हणजे फळ काय आहे, आपल्या प्रीतीचे जे वागणं आहे हे फळ आहे. आणि त्याच्यामधलं बीज काय आहे, त्याचा पवित्र आत्मा, त्याचा प्रीतीचा आत्मा आपल्यामध्ये आहे. देव आपल्यामध्ये असणं, प्रीती असणं, म्हणजे हे जे सीड आहे ते आपल्यामध्ये आहे की नाही हे आपल्या फळावरून कळून येतं. म्हणजे आपण प्रीती करतो की नाही करत हे त्याच्या फळावरून आपल्याला कळून येतं. आणि हेच परमेश्वराला सांगायचं आहे. आपण 18 वचनामध्ये जाऊया. प्रीतीच्या ठायी भीती नसते, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. प्रीतीच्या ठायी भीती नसते. जसं आपण मागच्या आठवडी पाहिलं की कम बोल्डली इनटू थ्रोन ऑफ ग्रेस, त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर आपण धैर्यानं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये भीती असली नाही पाहिजे. जसं आदाम पाप केल्यानंतर परमेश्वरापासून भिवून लपला, कारण त्याला त्याच्या सानिध्यामध्ये जायची काय झालेली भीती वाटत होती. त्याप्रमाणे परमेश्वर काय सांगत आहे, प्रेमाच्या ठायी काय नसते, भीती नसते.
ज्यावेळेस ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, मी ख्रिस्तामध्ये आहे, देर इज नो फिअर इन अस. वी कॅन गो बोल्डली टू हिज थ्रोन ऑफ ग्रेस. त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर आपण काय करतो, धीरानं जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला भय नसतं. पूर्ण प्रीती काय करते, भय घालवून देते. पूर्ण प्रीती भय संपूर्णपणे घालवून देते. आणि भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. जर आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये यायची भीती वाटत असेल, आपण अजून कुठेतरी वी आर लॅकिंग समथिंग. व्हॉट वी नीड रिपेंटन्स टू कम टू द लॉर्ड. आपल्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे, परमेश्वराकडे येणं गरजेचं आहे, कारण भीतीमध्ये अजून आपण पूर्ण झालेलो नाही असं परमेश्वराचं वचन सांगतं. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करेल तर तो लबाड आहे, कारण डोळ्यापुढे असलेल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येत नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवर प्रीती करावी, त्याची आपल्याला आज्ञा आहे. प्रियानो, हा एक फर्स्ट फ्रूट आहे. प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. आपलं ध्येय, आपलं एम प्रेम असू दे. कारण का, परमेश्वर प्रीती आहे, आपल्यामध्ये तो कार्य करत आहे. ही हॅज लव्ड अस. त्यानं आपलं वधस्तंभ आपल्यासाठी त्यानं रक्त सांडलेलं, आपल्यासाठी त्यानं बलिदान दिलेलं आहे. त्याची विपुल अशी प्रीती आपल्यावरती आहे. परमेश्वर अशी अपेक्षा करत आहे की मी तुझ्यासाठी आता प्राण दिलेला आहे, मी तुला माझं केलेलं आहे. नाव आय कम इन टू यू. मी तुझ्यामध्ये आहे, तू माझ्यामध्ये आहे. नाव व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. जसं तुझ्यामध्ये बीज आहे तेच बीज आता काय करू दे, ते फळ येऊ दे. एकमेकांच्यावर प्रीती करा. हेच परमेश्वराला सांगायचं आहे की ही फक्त आता तो काय करत आहे, आता आज्ञा देत आहे. तो म्हणत आहे जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवर प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. परमेश्वर देव आपण आता काय दिलेले आहे, आज्ञा दिलेली आहे. ही डोंट एक्सपेक्ट नाव, ही हॅज कमांडेड अस. आणि ज्यावेळेस त्याच्या आज्ञा पाळतो प्रियानो, वी काय म्हणतात, आपण जसे स्टेप्स पाहिलेले आहेत, परमेश्वराकडे त्याच्या आज्ञेमध्ये पाळणं, आज्ञापालन करणं, पश्चाताप करणं आणि आज्ञापालन करणं, ह्याच दोन गोष्टी आहेत. आणि ज्या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही, पूर्ण आपण त्याच्या सानिध्यामध्ये जात नाही. म्हणजे काय, आता ही आज्ञा दिलेली आहे की आपण एकमेकांच्यावर प्रीती केली पाहिजे, रिगार्डलेस ऑफ एनिथिंग. जर ख्रिस्ताची प्रीती माझ्यामध्ये आहे, रिगार्डलेस ऑफ व्हॉट दे डू, वी नीड टू लव्ह देम. मग ते आपल्या कुटुंबामधून येते, आपल्या बंधू भगिनींच्या मधून येते, आपल्या समाजामध्ये येते, आपल्या जिथं काम करत आहोत त्या ठिकाणी येते. कारण का, परमेश्वराला जर दाखवायचं असेल, वी आर रिप्रेझेंटेशन ऑफ ख्राइस्ट ऑन दिस अर्थ. आपण ख्रिस्ताचं रिप्रेझेंटेशन ह्या ठिकाणी पृथ्वी तलावर आपण करत आहोत. ते कशाच्याद्वारे दिसणार आहे? पहिलं फळ आहे प्रीती. प्रीतीच्या द्वारे तुमचं फळ देवापान, जसं आपण पावलानं जसं सांगितलेलं आहे, आत्म्याची 9 फळं आहेत. पहिलं फळ काय आहे तर प्रीती आहे. प्रीती हे तुमचं ध्येय असू दे. त्याच्याद्वारे आपण, आपला आत्मा कुठला आहे, आपण देवाचे आहोत की वी आर ऑफ अँटी ख्राइस्ट, आपल्या आत्म्याविरुद्ध आहोत किंवा ख्रिस्ताविरुद्ध आहोत, त्याची आपल्याला काय होते, ओळख होते. आपल्याला हे त्याने दाखवूनच दिलेलं आहे. कोण माझं ऐकत आहे, कोण माझं ऐकत नाही, बाय व्हॉट स्पिरिट दे आर लिडिंग. कुठल्या आत्म्याच्याद्वारे ते चालवले जात आहेत, मी कुठल्या आत्म्याच्याद्वारे चालवलं जात आहे, याचं निरीक्षण आपल्याला रोज आणि रोज करणं गरजेचं आहे. कारण का, आपल्यामध्ये जो आहे तो खूप मोठा आहे, जो जगामध्ये कार्य करत आहे. आणि परमेश्वराची अशी इच्छा आहे की आपण काय केलेलं आहे, त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे असं सांगितलेलं आहे. आपण 5व्या अध्यायामधलं वचन वाचूया, 3रं आणि 4थं वचन वाचूया. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला आहे तो म्हणजे आपला विश्वास. प्रियानो, खूप सुंदर रीतीने योहानाने या ठिकाणी सांगून दिलेलं आहे. फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे व्हॉट इट सेज. ज्यावेळेस आपण हे वचनाचं मनन करत जातो, देव आपल्याला आपलं अंतःकरण उघडून देतो आणि सांगतो की किती सुंदर मी तुझ्यावर केलेलं आहे, तुला काय करायचं आहे. या ठिकाणी त्यानं सांगितलेलं आहे, देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं होय. किती सुंदर या ठिकाणी बघ, जर मी देवावर प्रीती करत आहेत का नाही. आपण म्हणतो आय लव्ह गॉड, मी देवावर प्रेम करतो, परंतु कशा रीतीने प्रेम करतो, त्याच्या आज्ञा पाळतो की नाही. व्हॉट ही हॅज कमांडेड, लव्ह वन अनदर, एकमेकांच्यावर प्रीती करा. जर आपण ते पाळत नाहीये तर आपण त्याच्या आज्ञा काय करतो, डिसओबे करतो. वी डिसओबे द लॉर्ड ऑलमायटी. या ठिकाणी तर सांगत नाही, म्हणजे आपण देवावर प्रेम करत नाही. वी डिसओबे द लॉर्ड गॉड ऑलमायटी. त्यावेळेसच आपण करतो. कारण जर आपल्याला त्याचा आत्मा आहे, त्याचं जर सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, वी
ऑटोमॅटिकली लव्ह हिम. दॅट्स सपोज टू बी. कारण का ते बीज आपल्यामध्ये आहे, ख्रिस्ताचंच बीज आहे, आणि जे बीज आहे तेच आपल्या त्या त्या फळाच्या द्वारे येणार. आणि हीच परमेश्वराला इच्छा आहे की आपण त्या प्रीतीच्या द्वारे काय करायचं आहे, विजय मिळवायचा आहे. कारण का आपण देवापासून जन्मलेलो आहोत. जर आपण देवापासून जन्मलेलो आहोत, वी आर व्हिक्टोरियस. आपण काय आहे, विजयी आहे, असं देवबापाचं वचन सांगत आहे. आणि जगावर आपण काय करतो, जय मिळवतो. आणि तो जय कसा असेल तर आपला विश्वास. कारण आपला विश्वास कुठं आहे, त्या जिवंत येशू ख्रिस्तावरती विश्वास आहे. ज्यावेळेस आपला ख्रिस्तावरती विश्वास आहे, आपण त्याच्यावरती जय मिळवलेला आहे. जो सैतानाचा आत्मा आहे त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, जय मिळवलेला आहे. आणि त्या जयामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चालायचं आहे, असं परमेश्वराची इच्छा आहे. प्रियानो, देवबापावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं आहे. आज आपल्याला एक फळाच्या द्वारे ते देवबापानं दाखवलेलं आहे. देर आर लॉट ऑफ थिंग्स, आपण नंतर त्याच्यामध्ये जाणार आहोत. परंतु पहिली महत्त्वाची गोष्ट काय असेल, प्रीतीच्या द्वारे आपण काय करूया, एकमेकांच्या संगतीत सहभागिता राहूया. आणि दिस इज वॉट द टेस्टिंग द स्पिरिट्स इज ऑल अबाउट. इट इज जस्ट द बिगिनिंग. आपण कुठल्या आत्म्याच्या द्वारे आहे हे एका फळावरून समजतं. मग त्या 9 फळांच्या वरून आपण वी कॅन सी आपण कुठल्या आत्म्याच्या द्वारे चालत आहोत. देवबापाचा आत्मा आपल्याला चालवतो की सैतानाचा आत्मा आपल्याला चालवतो. बाय व्हॉट इन्फ्लुएन्स वी आर, आपण कुठल्या याच्यामध्ये आहोत. मग आपल्याला कुठली फळं येतात त्याच्यावरती आपण काय करत आहोत, कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये आपण आहोत याची आपल्याला जाणीव होते. दॅट इज व्हॉट आवर लाईफ सपोज टू बी. आपलं जीवन हे आपल्याला कुठला आत्मा चालवतो. वी नीड टू टेस्ट आवर स्पिरिट, टेस्टिंग द स्पिरिट्स. कुठल्या आत्म्यापासून आपण कार्य करत आहोत, कुठल्या आत्म्यापासून वी आर इन्फ्लुएन्स बाय इट. इट हॅज टू टेस्ट अस. आपण काय केलं पाहिजे, टेस्ट करायला शिकलं पाहिजे. आणि देवबाप करो हे करण्यासाठी आपल्या सर्वांना शक्तीने सामर्थ्य देऊ दे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, आम्ही तुम्हाला स्तुती आणि धन्यवाद देत आहे. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, खरोखर प्रभू बापा, आम्ही आत्मे ओळखायला शिकलं पाहिजे. कोणत्या आत्म्यापासून आहे परमेश्वर पित्या. आणि जसं तू सांगितलंस परमेश्वर पित्या, तुझ्या आज्ञा पाळणं म्हणजे देवावर प्रीती करणं आहे प्रभू. होय परमेश्वर पित्या, तुझ्यावर प्रीती करण्यास तो आम्हाला शक्ती सामर्थ्य दे. आम्ही एकमेकांच्यावर प्रीती करावी आणि तुझं जे अभिवचन आहे, तुझी प्रीती प्रभू पूर्ण करावी, असं दयानंद कृपेने कर. बापा, या सुंदर अशा वचनांच्या बद्दल आम्ही स्तुती करतो आणि धन्यवाद देतो. तुझी कृपादृष्टी, तुझी दया आमच्यावर ठेवल्याबद्दल आभार मानतो. ही प्रार्थना विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणतो एक पित्या. आमेन.